नमस्कार. आज आपण मद्रास कटोरीचं कटिंग शिकणार आहोत. हे ब्लाउज अंगामध्ये खूप सुंदर बसतं. कपड्यावर कटिंग कसं करायचं, ठेवायचं कसं हेही समजून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारका व्यवस्थित समजणार आहे. आता इथे घडीचं पेपर घेतलेला आहे. याच्यात आपण मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढणार आहोत. सुरुवातीला इकडनं 3 इंच अंतर आधी सोडून द्यायचं आहे आणि मग बाकीचं पॅटर्न बनवायचं आहे. हे सोडलेलं अंतर आपण फक्त पुढच्या भागासाठी वाढवणार आहोत, मागच्या भागासाठी नाही. हे अंतर आधी सोडून द्यायचं आहे. हे आखून घेतलं आणि मग आपण पुढे उंचीची मापं घेणार आहोत. ब्लाउजची उंची आहे 14 इंच. 14 अधिक 1 इंच शिलाई मार्जिन 15 इंच. आज आपण हे 36 छातीच्या मापाचं शिकतोय. त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत 5.25 इंच आणि मुंडा घेणार आहोत 5.5 इंच. हे ब्लाउजचं कटिंगची पद्धत अगदी सोपी आहे. ब्लाउज अंगामध्ये खूप छान बसतं. मुंडा खोली घ्यायची आहे 5.5 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं. पॅटर्न बनवताना शक्यतो पट्टीचा वापर करा, म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहेत. त्यानंतर इथे छातीचा चौथा भाग 9 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन किंवा 2 इंच, तुमचा कपडा जेवढा आहे. कमी कपडा असेल तर 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या किंवा 2 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे. हे जे शिलाई मार्जिन घेतलंय तिथून सरळ हे मार्किंग करून घेते. कमर घेराचं अंतर घेण्याची काही गरज नाहीये. त्यानंतर ह्या पॉइंट पासून आपल्याला मागच्या मुंड्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. हा पॉइंट मॅच करत आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा. पुढच्या मुंड्यासाठी इकडनं 1 इंचाचं मार्किंग केलं, इकडे 1 इंचाचं मार्किंग केलं. हे जे पुन्हा राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून 1/2 इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार देऊन. त्यानंतर गळा खोली घ्यायची 2.5 इंच. गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे. उंची आहे 6 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा. त्यानंतर आपल्याला खालच्या पॉइंट पासून योगपट्टीसाठी इकडे 2.5 इंचावर मार्किंग करायचं. इकडनं 2.5 इंचाचं मार्किंग केलं. आता ह्या पॅटर्न मध्ये योगपट्टी निघत नाही. योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते. पॅटर्न बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे, लक्षात घ्या. ह्या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचा आहे छातीचा 10वा भाग. आता हे 36 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा 10वा भागाला 3 इंच आणि टेप वरच्या 6 रेषा. हे झालं छातीचा 10वा भाग. आणि शोल्डर पासून ह्या पॉइंट पर्यंत आपल्याला घ्यायचा आहे टक्स पॉइंट. आता टक्स पॉइंट घ्यायचं कसा, ती पण अगदी सोपी ट्रिक आहे. टक्स पॉइंट घेताना छातीचा चौथा भाग अधिक 1 इंच असं मार्किंग टाकायचं आहे. आता छातीच्या चौथा भागाला 9 इंच आणि 1 इंच ऍड केलं, हे झालं 10 इंच. म्हणजे हा आपल्याला टक्स पॉइंट, म्हणजे ह्या ठिकाणी आपला हा टक्स पॉइंट आलेला आहे. इथे या इथे बरोबर ते मार्किंग करायचं आणि हे टक्स पॉइंट ज्या ठिकाणी आले आहे ते टक्स पॉइंटची ही रेषा देऊन घ्यायची आहे. ह्या पॉइंट पासून पुन्हा इकडे 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि गळ्यापासून ही तिरकस रेष द्यायची आहे. हे झालं अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला इथे या ठिकाणी माप मोजून घ्यायचं आहे. कमर घेराचा चौथा भाग हे माप मोजायचं. आता 32 इंच कमर घेर आहे, मग कमर घेराचा चौथा भागाला 8 इंच, हे ठिकाणी 8 इंच आलं. मग हे पुढचं अंतर किती शिल्लक आहे, 2 इंच. म्हणजे आपल्याला हा टक्सचं कटिंग करायचं आहे. इकडे 1 इंच आणि इकडे 1 इंच. हे अशा पद्धतीने टक्सचं कटिंग करायचं आहे. आणि ह्या पॉइंट पासून पुन्हा आपल्याला खाली 1 इंचाचं मार्किंग करायचं आहे. हे मार्किंग दोन्ही बाजूला जोडून घ्यायचे. पॅटर्न बनवण्याची ही सोपी पद्धत आहे. फक्त हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर ठेवताना पुढचा भाग आपल्याला क्रॉस मध्ये ठेवायचा आहे, लक्षात घ्या. आणि हा टक्स खाली जोडून घ्यायचा. हे अशा पद्धतीने आपलं हे पॅटर्न आखून झालेलं आहे. आता याचं कटिंग करायचं कसं, शिवायचं कसं, कपड्यावर ठेवायचं कसं हे समजावून सांगते. पहिले कटिंग करून घेऊया. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. हे 2 भाग सुट्टे करून घेते. आता हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता आपण हे जे 3 इंच अंतर वाढवलं होतं हे मागच्या भागातून काढून टाकायचं. त्याची आपल्याला मागच्या भागात काही गरज नाही. टेपने मोजून घेऊया.
कमी वेळात आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं ह्यासाठी आपण हे दोन्ही भाग सोबत तयार करतो आणि आकार आपले व्यवस्थित येतात। त्यामुळे हे पॅटर्न आपल्याला सोबत तयार करायचं आहे। इथे गळाखोलीचं अंतर द्यायचं 2.5 इंच, गळ्याची उंची तुमच्या आवडीनुसार घ्या, उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि गळ्यांचे आकार तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। आता आपल्याला परफेक्ट पॅटर्न शिकणं पहिलं महत्त्वाचं आहे। आकार तुमच्या आवडीने तुम्ही कुठल्याही प्रकारचे बनवू शकतात। इथे गळ्याला आकार दिला। त्यानंतर खालचा टक्स आपण घेणार आहोत आडवा 4.5 इंचाचा आणि उभा टक्स आपल्या गळ्यापेक्षा 1.5 इंचाने कमी शिवायचा आहे। टक्सची उंची आपण घेणार आहोत उभी 4.5 इंच। ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे 1 इंच, इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच। याचं कटिंग करून घेऊया। हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न। आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया आणि मग योग पट्टीचं कटिंग कसं करायचं ते बघू। आता पुढच्या भागाचं हे जे कटिंग आहे योग पट्टीच्या आकारासाठी गोलाकार व्यवस्थित यावा म्हणून इथे वरती पुन्हा अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आणि इथून अलगद हा छोटासा गोलाकार द्यायचा म्हणजे योग पट्टी इथे अगदी छान बसते। आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग योग पट्टीचं कटिंग कसं करायचं ते समजून सांगते, कारण या पॅटर्न मध्ये योग पट्टी निघत नाही। आपण हे बोटनेक मध्ये पण शिकूया याचं कटिंग कशा पद्धतीने करायचं। तुम्हाला अजून कशा पद्धतीने शिकायला आवडेल तसं कमेंट करा। शिकवलेलं समजतंय का, तुम्ही शिवलेलं ब्लाऊज कसं बसलं हेही सांगत चला। हे झालं आपल्या पुढच्या भागाचं पॅटर्न। आता आपण योग पट्टीचं कटिंग शिकूया। योग पट्टीचं कटिंग करताना इकडच्या बाजूला टाकायचं कमर खेराचा चौथा भाग अधिक 2 इंच, त्यानंतर इकडच्या बाजूला 3 इंचाचं मार्किंग करायचं, इकडच्या बाजूला 3 इंचाचं मार्किंग करायचं। हे अंतर पट्टीने जोडून घ्यायचं। योग पट्टीची पद्धत सोपी आहे, काही नाही, डायरेक्ट तुम्ही कपड्यावर कटिंग केलं तरी चालणार आणि वरती पुन्हा 1 इंचाचं मार्किंग करायचं आणि हा योग पट्टीचा गोलाकार द्यायचा। गोलाकार देताना हा थोडासा खालून घ्यायचा म्हणजे आपली ही योग पट्टी छातीवर चढत नाही, योग पट्टी अंगामध्ये अगदी छान बसते। हे झालं आपलं योग पट्टीचं कटिंग। सेम अशाच पद्धतीने हे ब्लाऊजचं कटिंग करा। याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा। सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार तुमच्या आवडीची ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा। धन्यवाद।